नोटाबंदीचा काहीच फरक इथे पडलेला दिसत नाही. कारण तुम्ही पाहू शकाल इथे सुकर्णा आम्हाला कळवतोय संजय झुमूर इथे पहिल्या बॉलवर रनआउट झाले म्हणून त्यांच्यासाठी 100 रुपये. म्हणजे काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. सुकर्णा भोर यांच्याकडून हे पारितोषिक, रनआउट झाल्याबद्दल हे 100 रुपयाचं पारितोषिक. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पहिले षटक प्रगतीपथावर असताना निशिकांत तडेगावकर 40+6 खेळाडू वरत लॉजिस्टिकच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर असेल. वाशी सिटी एंड कडून गोलंदाजी करताना समोर स्ट्राईकवर फलंदाज यावेळेला अविनाश आणि नॉन स्ट्राईक एंडला देवा. ओव्हर द विकेट हा चेंडू फ्रंट फुटवर आला होता. कव्हर पॉइंटच्या दिशेने फक्त दिशा दिली. 1 रन इथे पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात इथे भर होते आणि श्री गणेशा इथे होतोय शौर्य चॅलेंजर या टीमचा अग्रेसिव्ह सुपरस्टार. शरददादा बोडके प्रतिष्ठान बिग मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला खेळताना दिसतील एकाकडे गलांडे, त्याचबरोबर चंदू शेटे, तर दुसऱ्या बाजूने मास्टर माइंड सतीश देवकर. एक मोठी मॅच यानंतरची मॅच. त्यानंतर प्रांजल लॉजिस्टिक आणि सिद्धिविनायक यांच्या दरम्यान चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार, स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. देवाच्या बॅटमधून अतिशय चांगला चौकार इथे पाहायला मिळतो. तुम्ही पाहिले असेल फुलर लेनचा चेंडू होता, फक्त त्याला दिशा दिली. स्क्वेअर लेगच्या दरम्यान फेकून दिला 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. शांत क्रिकेट सकाळच्या सत्रामध्ये बॅकफुटला गेला, यावेळा स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते देवाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 6. समजदारीचं क्रिकेट, कारण तुम्ही पाहिलं असेल या अगोदर चौकार लगवला, स्ट्राईक रोटेट केली. याला म्हटलं जातं क्रिकेटचा दर्जा आणि तोच दाखवतो इथे देवा. स्ट्राईक एंडला यावेळेला असेल अविनाश. ओव्हर द विकेट निशिकांत. वेग पाहू शकाल 40+च्या खेळाडूचा. टप्पा पडल्यानंतर उंची जास्त घेतली, सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी. षटक इथे संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात फक्त 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. डीजे मास्टर एक सुमधुर संगीत घेऊन येतील. हे गीत वाजल्यानंतर अक्षरशः पाय थिरकायला लागतात. परमेश माळी यांचा हा सुमधुर आवाज तुमच्या समोर हर्षलाच्या हल्दीला. आणि हर्षला ही अतिशय चांगली गायिका आहे आणि तिच्या हळदीच्या निमित्त हे गाणं तयार करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे गाणं वाजलं जातं ज्याही वेळेस आगरी कोळी समाजातील कोणाची हळदी असेल. अतिशय चांगलं असं सुरेख असं संगीत तुम्ही घेऊन येत आहे. या स्पर्धेमध्ये डीजे के शिरवणे VS ग्रुप, विनोद सारिका ग्रुप आहे, त्यांचा हा डीजे आहे. आणि तुम्ही पाहू शकाल या डीजेला नवी मुंबईमध्ये खूप मागणी असते. 2 फ्लाइंगचा सेट कुठलाही डीजे मास्टर कुठल्याही स्पर्धेमध्ये सहसा लावत नाही. कारण तुम्ही पाहिलं असेल 4 टॉप 2 बेस दोन्ही साईडला तशाच प्रकारचं संकलन केलं जातं. आणि डीजेला खूप मागणी आहे नवी मुंबईमध्ये. संघाची धावसंख्या यावेळेला 6. पहिलं षटक संपलंय. तर गोलंदाज दुसऱ्या षटकाची धूर इथे सांभाळताना रमेश सिंग. पहिला चेंडू निर्धाव इथे टाकला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी. सातत्याने या खेळाडूची चर्चा असते सीएचए प्रीमियर लीग मध्ये. रमेश ज्या टीम मध्ये खेळतो त्या टीमचं पारडं जळ असतं. याच मैदानावर खूप मोठी खेळी केली होती रमेशची. 77 धावांची खेळी आम्ही पाहिली आहे. यावेळेला हा वेत आहे चेंडू मिड डाऊनला, फलंदाज बाद.
तर आपण पाहू शकाल दुष्यंत मुलानी सेक्रेटरी आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. त्याचबरोबर किरण गंभीर इथे उपस्थित झालेत, व्हाईस प्रेसिडेंट बच्चा, आणि त्याचबरोबर इथे संतोष धनवडे साहेब आहेत, PI, त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आणि संतोषजी धनवडे सातत्याने आमच्याशी जोडतात, मागच्या वर्षी देखील ते उपस्थित झाले होते. तुमचं हार्दिक स्वागत SCH प्रीमियर लीग 2017 मध्ये आम्ही करतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना रमेश सिंग ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. थँक्यू. गोलंदाज ऑन हॅट्रिक. ODI मध्ये आतापर्यंत 40 हॅट्रिक पूर्ण झाल्यात. पहिली हॅट्रिक जलाउद्दीन पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज 20 सप्टेंबर 1982 ला पूर्ण झाली होती. पाहूया हॅट्रिक नोंदवतो का. छोटू सन्मान दिला, याला म्हटलं जातं हॅट्रिकच्या विरोधात चोख प्रत्युत्तर. फलंदाजाचं हॅट्रिक पासून रोखलंय, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या यावेळेला 1 ने आकार घेते आणि धावा झाल्या 7. तुम्ही पाहू शकाल पहिली हॅट्रिक जलाउद्दीननी, तर 40 हॅट्रिक पूर्ण झाल्या. 40वी हॅट्रिक पूर्ण केली होती जेम्स फॉकनर या गोलंदाजाने. अकीब जावेद हा असा गोलंदाज होता, अतिशय कमी वयामध्ये 19 वर्ष 81 दिवसाचा असताना त्याने हॅट्रिक पूर्ण केली होती. चेतन शर्माची हॅट्रिक तर मात्र एक वेगळीच होती, ती पर्वणी होती इंडियन क्रिकेट टीम साठी. यावेळेला फुल टॉस होता, त्याला टर्न केलाय, अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीप केलाय चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डिशे, थँक्यू. आपण पाहू शकाल वेगाचा किती चांगला वापर केलाय फलंदाजाने. पहिलं होतं फुलटोस होता, वेग होता चेंडूमध्ये, फक्त त्याला दिशा दिली आणि 4 धावा इथे वसूल केल्यात. 4 धावांबरोबर संघाच्या खात्यावर धावसंख्या होते 11. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय ओव्हर द विकेट रमेश. सुरेख फटका इथे पाहायला मिळतात. तेवढेच दर्जाचं क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे करताना क्षेत्ररक्षक महेश याचं हे अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. खरोखर आपण पाहू शकाल ज्या वेळेस गल्ली आणि स्लिप मधून बॉल जातो त्यावेळेस चेंडूमध्ये खूप सारा वेग असतो, कारण बॅटला लागल्यानंतर टेनिस बॉल थांबताना दिसत नाही कधीच मैदानामध्ये. आणि छोटू सारख्या वेगवान गोलंदाजाच्या विरोधात अशा प्रकारचा फटका अडवणं अतुलनीय हे क्षेत्ररक्षण मी म्हणेन, कारण शेवटपर्यंत नजर ठेवली, बॉल जसा येत होता तशीच डाईव्ह लगवली आणि इथे मात्र आपल्या टीमसाठी धावा देखील वाचवल्यात. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. एका धावेबरोबर 3 धावा इथे क्षेत्ररक्षकाने फलंदाजाच्या वाचवल्यात मी म्हणेन. या धावा खूप महत्वपूर्ण असतात असं म्हटलं जायचं. पहिले क्षेत्ररक्षण कमकुवत होतं भारतीय संघाचं, परंतु साऊथ आफ्रिकन टीम, ऑस्ट्रेलियन टीम यांचा उत्तम दर्जा होता. साऊथ आफ्रिकन टीमचं क्षेत्ररक्षणामध्ये एक संजीवनी आणली जॉन्टी रोड्स यांनी, आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल अनेक संघांचे ते कोच म्हणून भूमिका देखील पार पाडतात. जॉन्टी रोड्स मुंबई इंडियन्सच्या दरम्यान देखील सातत्याने त्यांचं योगदान आहे. आणि खरोखर एक विशेष महत्वाची बाब म्हणजे जॉन्टी रोड्सने त्यांच्या मुलीचं नाव इंडिया ठेवलंय. हे भारतावरचं खूप मोठं प्रेम आहे, कारण सर IPLच्या माध्यमातून सातत्याने जॉन्टी रोड्स योगदान देतात. भारताच्या प्रती खूप प्रेम आहे AB डिव्हिलियर्सला देखील, कारण AB डिव्हिलियर्सने प्रपोज देखील त्याच्या पत्नीला ताजमहलच्या समोर केलं होतं. ही देखील एक अतुलनीय घटना आहे भारतासाठी. यावेळेला चांगला फटका बॅकफुटला जाऊन पुल केलाय चेंडू मिड विकेटच्या दरम्यान. 1 रन कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान इथे मानावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. वरद लॉजिस्टिक्स संघ आज वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये खेळतोय. विनायकजी अपराज यांची माझी सकाळीच भेट झाली होती. आज सांगण्यात आलं होतं की आज आमचा संघ चांगला परफॉर्मन्स देईल या स्पर्धेमध्ये, कारण मी सातत्याने 2 ते 3 वर्षामध्ये वरदला पाहतोय. खूप सारी मेहनत घेतो वरद या संपूर्ण
टीमच्या दरम्यान. पुन्हा एकदा सज्ज होताना अतिशय चांगली लाईन, परंतु इथे यष्टीरक्षक चूक करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाने चूक केली नाही. ताळमेळ नव्हतं दोन्ही फलंदाजामध्ये, असं वाटलं कुठेतरी सकाळचं सत्र आहे, टीम मीटिंग मधोमध दोन्ही चहा घेण्यासाठी थांबलेत की काय. फलंदाज बाद. धन्यवाद. रनआउटच्या रूपाने पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. आतापर्यंत गडी बाद झालेत 4 आणि 4 गडीच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 13. म्हणूनच आम्ही सातत्याने सांगतो क्रिकेट मधला शुभ आकडा. अनेक ठिकाणी गेल्यानंतर 13 आकड्यावर आम्ही अनेक फलंदाज बाद होताना पाहिलेत. काल नाईट स्पर्धेमध्ये देखील 13 आकड्यावर खूप सारे फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या 13. गोलंदाजी करतोय कुणाल. सागरसाठी हा चेंडू पंचाकडे अपील केली जाते. दिनेश मात्रे यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवंत रुपयात भर पडते संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 14. पण पाहू शकाल सुसज्ज असं मैदान, शिवतीर्थ मैदान. एका इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तर दुसऱ्या बाजूला वाशी शहर, दोघांच्या गाभाऱ्यात वसलेले हे मैदान. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पळतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतो, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्येवर धावा झाल्यात यावेळेला 15 नोव्हेंबर 1989 पहिल्यांदा सचिन रमेश तेंडुलकर पाकिस्तानमध्ये गेला. मूर्ती लहान पण कीर्ती महान करून दाखवली. अखंड क्रिकेट शौकीनांच्या गळ्यातला ताईच झाला. बॅकवुडला गेला. इथे मात्र अप्रतिम झेल पाहायला मिळेल. गलीच्या दरम्यान फलंदाज बाद. हाय कॉन्फिडन्स. व्हाट अ कैच. कुणाल सर, आज सुबह से ऐसा लग रहा है कि शायद इस ग्राउंड पे कुछ होगा और जो होगा वो अच्छा होगा. और एक कॉन्फिडेंस जो होती है, ओवर कॉन्फिडेंस के साथ साथ एक अच्छा प्रदर्शन करने का भी प्रयास किया जा रहा है सभी खिलाड़ियों के द्वारा. कुणाल सर, आम्ही नेहमीच म्हणतो की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. या स्पर्धेची सुरुवात खूप चांगली झाली. पण पाहू शकाल गणरायाला वंदन केलं गेलं. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांचं पूजन केलं गेलं. आणि आज दिवस देखील चांगला आहे. तुम्ही पाहू शकाल संकष्टी चतुर्थी आहे. पुन्हा एकदा आपण गणरायाला वंदन करू. या झेलसाठी सुकर्णा बोर महेश यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पण पाहू शकाल मोठमोठे पारितोषिक येत आहेत. सुकर्णांनी तर आज पूर्णपणे एटीएम खाली करण्याचा विचार इथे केलाय. कारण मला वाटतंय आउट द विकेट. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये रनआउटची संधी असेल. फेक की इथे मात्र चुकली. अंडरआर्म थ्रो करण्याचा प्रयत्न झाला. तत्पूर्वी 1 रन पूर्ण केली जाते संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 17 धावा. नवीन फलंदाज मैदानात आलाय. नवीन फलंदाज मैदानात येताना गजानन. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहू शकाल तुम्ही कुणाल. तर स्ट्राइक एंडला फलंदाज खेळतोय अविनाश. ज्यावेळेला अविनाशने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा विचारही मनात नाही. 1 धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 18 धावा इथे फलकावर लागतात. षटक क्रमांक यावेळेला 30 संपतंय. 3 षटकामध्ये फक्त 18 म्हणजे सरासरी फक्त 6. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 6 धावा. डीजे या अग्रेसिव्ह सुपरस्टार आणि शरददादा बोडके प्रतिष्ठान. टॉस साठी आपल्याला यायचंय. अग्रेसिव्ह सुपरस्टार आणि शरददादा बोडके प्रतिष्ठान. रवी कोरडे, चंदू शेटे, निलेश गलंडे यांचा हा
संघ, तर दुसऱ्या बाजूला सीएचे प्रीमियर लीगचा मास्टर माइंड सतीश देवकर यांचा संघ. तर दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय टॉस साठी. 5 षटकांची ही मॅच, 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहे. त्याचबरोबर 2 षटकांचा पॉवर प्ले आणि 1 षटक पॉवर प्ले मध्ये 40+ गोलंदाज गोलंदाजी करेल. महेश येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. 200 रुपयाचं पारितोषिक देखील मगाशी लागलंय महेशवर. सुकर्णा भोर यांनी जो झेल घेतला होता महेशने त्याच्यासाठी, तर 100 रुपये संजय झिमूर यांच्यासाठी रनआउट झाल्याबद्दल. यावेळेला चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. अतिशय सुरेख असा षटकार इथे लगवला जातोय. फलंदाज अविनाश याच्या बॅट मधून तुम्ही पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट देखील घातली या खेळाडूने. म्हणजे चांगलं प्रदर्शन यांनी केले. संजय झिमूर यांच्या माध्यमातून षटकार लगवला. या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे पारितोषिक आज येताना दिसतील. आम्ही मागच्या वर्षी पाहिलं होतं त्यावेळेस नोटाबंदी नव्हत्या. खूप सारा पैसा उधळला गेला सीएचे प्रीमियर लीग मध्ये. सातत्याने खच असायचा आमच्या टेबलवर. पारितोषिकाची अनाउन्समेंट करता करता आम्ही थकून जायचो. एवढी मोठी स्पर्धा असते सीएचे प्रीमियर लीग. परंतु याही वर्षी काहीसे चित्र संध्याकाळच्या सत्रामध्ये तसंच असेल, नो डाऊट. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. रनआउटची संधी असेल. फेकी केली जाते. स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. 26 धावा इथे फलकावर लागतात. 26 जानेवारी 2001 चा दिवस. कच्छ गुजरात इथे मोठा भूकंप झाला. 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन. यंदा दुबईचे प्रिन्स भारतामध्ये येतात आणि हा आकडा थोडासा घातक देखील आहे. 26/11चा एक मोठा हमला. 26 जुलैचा पाऊस 994 मिलीमीटर. मुंबई पूर्णपणे पाण्याखाली. फुलरलेनचा चेंडू होता. पंचाकडे अपील. प्लम फलंदाज बाद. जशास तसं प्रत्युत्तर. अविनाशला इथे परतावं लागेल. इच्छे तर आज मात्र इथे खुश आहेत विनायकजी अपराज. त्यांच्याचबरोबर त्यांचे चिरंजीव वरद. चेहऱ्यावर एक स्माइल पाहायला मिळते. आमच्या मंचावर हिरेन रुपारेल, परेश ठक्कर, दुष्यंत मुलानी, किसन रामदेन आणि संतोष धनावते PI आहेत. तुम्हा सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो या सीएचे प्रीमियर लीग 2017 पर्व 6. यामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपला अमूल्य वेळ तुम्ही आमच्या या स्पर्धेसाठी दिलात आणि या मंचाची शोभा वाढवलीत. तुमचा आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागते 26. हा घातक आकडा ठरलाय फलंदाज अविनाश साठी देखील. 16 धावांची खेळी 9 चेंडूमध्ये त्याने साकारली. त्यामध्ये 1 खणखणीत षटकार आणि 1 चौकार त्याने लगवला. नवीन फलंदाज यावेळेला येतोय स्ट्राइक एंडला बाबू माफ करा ओव्हर द विकेट. बाबूसाठी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथे प्रयत्न फसला. बॅकफुटला जाऊन जर तुम्ही वेट ट्रान्सफर मागच्या दिशेने करत असाल तर बॉलच्या लाईन पर्यंत येणं खूप महत्वाचं असतं. त्यानंतर तुम्ही फटका खेळू शकता, कट करू शकता बॉलला आणि यामध्ये अतिशय चांगलं यश पारंगत होते. मी म्हणेन पूर्णपणे गुंडप्पा विश्वनाथ. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. फुलर लेनचा चेंडू होता. पुढे सरसावून पदलालित्य दाखवलं परंतु फलंदाजाच्या पोहोचण्याच्या पलीकडे हा चेंडू बाईचा इशारा इथे पंच करताना दिसतात हेमंत कोळी. संघाची धावसंख्या या वेळेला जाऊन पोहोचते 27 वर.
सचिनजी पवार आपल्याला विनंती करेन आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. वरद लॉजिस्टिक विरुद्ध शौर्य चॅलेंजर अशी लढत आहे. संजय झिमूर तर एका इकडे विनायक अपराज. फुलरलेनचा चेंडू होता, अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट जमिनीला घास चाटट आणि पुसट चेंडू सीमारेषा पार. 4 रन. आगरी कोळ्यांचं आराध्यवत आई एकविरा कारल्याच्या डोंगरामध्ये वसले आणि त्या सुरेख असं गीत तुम्ही इथे लगवताय. कारण पाहू शकाल आगरी कोळ्यांच्या सातत्याने पाठीशी असलेली ही माता आई एकविरा आणि संघाची धावसंख्या या चौकाराबरोबर जाऊन पोहोचते 31 वर. तर इथे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येते अनाउन्समेंट पैसे आल्यानंतरच इथे होईल ही विनंती आहे सर्वांनाच. 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. या चौकारासाठी 500 आणि त्या अगोदर षटकार लगवला होता त्याच्यासाठी देखील 500 अविनाश साठी आणि आता गजानन साठी संजय झिमूर यांच्याकडून. तर भोसले इथे गोलंदाजी माकोर असतील. आपण पाहू शकाल बंधू आहेत त्यांचे दीपक भोसले. तर दीपक भोसले यांच्या हातात इथे चेंडू देण्यात येतोय. तुम्ही पाहू शकाल आमच्याबरोबर जयेश भोसले देखील आहेत. त्यांचे हे बंधू आहेत चुलत भाऊ. आता मात्र जयेश भोसले यांचं देखील एटीएम ओपन होतंय. विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे घरातले पैसे घरात. तर संघाची धावसंख्या 31. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू पाहू शकाल चेंडू चाललाय थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडू सीमारेषा पार फरार. चौकार सीएचे चौकार. उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला. तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक यावेळेला बाबूसाठी असेल. पाहू शकाल फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तैनात तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. लेग बाईटचा इशारा पंच इथे देताना दिसतात दिनेश म्हात्रे. तोपर्यंत संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या यावेळेला जाऊन पोहोचली 36 वर. 36. हेमंत कोळी दिनेश म्हात्रे पंचांची भूमिका इथे पार पाडतात. 5 ओव्हरची मॅच आणि 5 षटक प्रगतीपथावर. तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगली ऍक्शन आहे. रनआउटची संधी असेल परंतु इथे प्रयत्न फसलाय. पंचांचा इशारा येण्याची आम्ही वाट बघतोय. वाईट +1 बाईटच्या रूपात 1 रन 2 धावा इथे मिळतील. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 वर. पण पाहू शकाल साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज पॉल ॲडम्स काहीशी वेगळी शैली असायची. सोहेल तन्वीर त्याची वेगळी शैली असायची. तर काहीशी तशी शैली मला पाहायला मिळते भोसले यांची. पाहू शकाल तुम्ही तशीच शैली आहे. चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. चेंडू जातोय डी पिच बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. टॉस साठी अग्रेसिव्ह सुपरस्टार आणि शरद दादा बोडके प्रतिष्ठान बाबूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तर संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 42. 42. रन रेट आम्ही 5 ओव्हर नंतर सांगू तुमच्या टीमचा. तर 42 धावा इथे फलकावर लागल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. कारण अनिल शहा आमचे गुणलेखक काका सातत्याने आमच्या बरोबर जोडतात. प्रत्येक वर्षामध्ये सीएचच्या माध्यमातून एक टुर्नामेंट सातत्याने भरवली जाते. सीएचए प्रीमियर लीग
आणि सीची प्रीमियर लीग मध्ये आल्यावर सर्वात पहिले गुणलेखकच मला भेट होते. बॅकफुटला गेलाय चांगला फटका. इथे कव्हर पॉइंटच्या दरम्यान 1 रन पूर्ण केली जाईल. संघाच्या खात्यात धावसंख्या जाऊन पोहोचते 43 वर. 43 धावा. अग्रेसिव्ह चॅलेंजर, अग्रेसिव्ह सुपरस्टार कॅप्टन टॉस साठी या. सतीश देवकर कॅप्टन. यावेळेला बॅकफुटला गेला, त्याला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना दिसते. 2 धावा संघाच्या खात्यात आणि फलंदाज रनआउटच्या रूपाने इथे बाद होईल. तर 1 विकेट अजून ऍड केली जाईल, कारण इथे विकेट सर्वप्रथम पाहिल्या जातात. बरोबरी जर झाली आणि त्यानंतर फ्रेश टॉस केला जातो, म्हणजे फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज मैदानात जाताना समीर मोहिते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. बाबाजी डेरे शेठ यांना विनंती करतो की आपण टॉस साठी या. बाबाजी डेरे साहेब आपल्याला विनंती करतो, आपण टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यावेळेला पंचाकडे अपील केली जाते. षटक इथे संपतंय. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकामध्ये धावा झाल्यात 45, 44, 45 धावांचं लक्ष. म्हणजेच प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 9च्या सरासरीने धावा काढायच्यात. रन रेट कोणतरी विचारत होतं. 9चा रन रेट इथे राखायचा आहे या मॅच मध्ये. वरत लॉजिस्टिक या टीमला. तर मैदानात इथे उतरतील हे सर्वच खेळाडू. तब्बल आमच्या जवळ 1800 रुपये आतापर्यंत इथे जमा झालेत. पहिला रन की तिसरा रन आउट झाला. तिसरा रन झाला असेल तर बरोबर आहे. 100 रुपये आहे. हो, 36 करू सर. सतीश कडू अक्षर ग्रुप करणार बरोबर. अनाउन्स करून द्या. अनाउन्स करून द्या ना. बाबूला 3 ला पास. हॅलो. तर 46 धावांचं टार्गेट आहे. 46 धावा करायचे आहेत, कारण बाबू तिसऱ्या रनला इथे आउट झाला होता. 43 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर 2 धावा ऍड करण्यात आल्यात.
तर तुम्हाला 46 धावांचं लक्ष आहे. वरद लॉजिस्टिक 45 धावा पूर्ण झाल्यात शौर्य चॅलेंजर या टीमच्या. 46 टू विन. अरे तो बाबू कुठे बॉल तुम्ही गेला. अरे बाबू कुठे दिलाय ना तो कुठे नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झालाय. टॉस कोणी जिंकलाय? शरद दादा बोडके प्रतिष्ठान आणि अग्रेसिव्ह सुपरस्टार याच्या दरम्यान टॉस झालाय. अग्रेसिव्ह सुपरस्टार आणि शरद दादा बोडके प्रतिष्ठान या टीमच्या दरम्यान टॉस कोणी जिंकलाय? शरद दादा बोडके प्रतिष्ठान या टीमने ते टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय जो काही असेल तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये लगेचच घ्यायचा आहे. टॉस शरद दादा बोडके प्रतिष्ठानाने आपल्या समोर पुढे एकदा असतील हिंदी राजभाषेतून पंडितजी. धन्यवाद कुमार. निश्चित ही वरद लॉजिस्टिक्स के जितने भी चाहते हैं गणपति बाप्पा का स्मरण करते हुए अपने दोनों ही सलामी जोड़ी को मैदान पर भेज दी गई है और ये दोनों ही सलामी जोड़ी छोटू और निनाद. वरद लॉजिस्टिक वर्सेस सूर्य चैलेंजर के बीच मुकाबला आज का दूसरा क्वार्टर फाइनल मुकाबला. 46 रन जीतने के लिए रखी गई है 30 गेंदों में और इतना बड़ा लक्ष्य नहीं है. 5 ओवर का मुकाबला है और पहला मुकाबला आपने देखा बहुत ही रोमहर्षक मुकाबला हुआ. बहुत ही बेहतरीन मुकाबला खेली गई और अंतिम गेंदों के ऊपर जीत मिली थी. एक रोमहर्षक मुकाबला देखने को मिला था चैलेंजर 11 वर्सेस पीयूष ब्लास्टर के बीच और चैलेंजर 11 ने इस मुकाबले को जीत हासिल की थी और सेमीफाइनल में पहले पहुंचने वाले पहला टीम बना था. हमारे इस टूर्नामेंट में आने वाले प्रमुख अतिथि उन सभी को हार्दिक हार्दिक अभिनंदन. माननीय श्री संतोष धनवटेसर साहब आइए. निश्चित तौर पर सतीश करू साहब जो कि अध्यक्ष अक्षर ग्रुप के निश्चित तौर पर, उनके अलावा गुरुदास जी और जितने भी हमारे प्रमुख अतिथि यहाँ पर आए हुए इस CHA प्रीमियर क्रिकेट के लिए उन सभी को हार्दिक हार्दिक अभिनंदन. 46 रन जीतने का लक्ष्य और निश्चित ही एक बड़ा लक्ष्य नहीं कहा जा सकता, पर क्रिकेट का निश्चितता का खेल. इस खेल में कभी भी कुछ भी हो सकता है. पहला मुकाबला आज ने आपने देखा कि ऐसा लगा कि शायद पीयूष ब्लास्टर के हाथ में चले जाएंगे मुकाबले और अंतिम क्षणों में एक ऐसी घटनाक्रम हुई जिससे कि जीत मिली चैलेंजर 11 को. तो यह अनिश्चितता का खेल है क्रिकेट और जब तक अंतिम गेंदें नहीं फेंकी जा सकती तब तक जीत और हार की हम तुलना नहीं कर सकते. गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए हाईवे छोर से गेंदबाज संदेश सामना करने के लिए तैयार. 40+ से बल्लेबाज निनाद और उनका साथ देते हुए नॉन स्ट्राइक पर छोटू. शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट जो कि थोड़ा सा 30 गज के अंदर. डीप कवर बाएं हाथ के बल्लेबाज है तो निश्चित ही मिड विकेट जो कि स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में एक खिलाड़ी को बाउंड्री लाइन पर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री जो कि बाएं हाथ के बल्लेबाज के लिए. पहली गेंद संदेश की, इस बार टप्पा खाई वापस स्टंप पर और थोड़ा सा बाहर की तरफ. पहली ही गेंद वाइड के रूप में यानी कि अतिरिक्त का खाता खुलता हुआ 1 रन से और इस तरह से अंपायर की इशारे. ओके तैयार. इस समय फिर से एक बार गेंदबाज अविनाश. शुरुआत. अविनाश की ये गेंद, इस गेंद को कट किया है और गेंद जा रही है गली की दिशा में 4 रन के लिए. 4 रन से बल्ले से खाता खुलता हुआ. इस तरह तो निश्चित ही बहुत ही बेहतरीन चौका, सिर्फ दिशा दिया था और मालूम था वहां पर खिलाड़ी नजदीक खड़े हैं और पूरा सा पूरा जायगा मिला और इस तरह से 4 रन और इस 4 रनों से खाता खुलता हुआ. टीम का कुल स्कोर पहुंचता हुआ 5. और मैदान में हमारे
ठीक है, कितना दिन का रहेगा उधर? और निश्चित ही यहाँ पर कुणाल दाटे सर हमारे साथ कुछ मनोरंजन की बातें कहें कि ये जो खिलाड़ी इस समय अपना पूरा बॉडी बिल्डर की तरह खड़े थे, तो शायद यहाँ पर कुश्ती की प्रोग्राम चलेगी क्या, परंतु देखना होगा। इस समय मैदान की तरफ क्रिकेट दाएं हाथ से, और इस बार इस गेंद को ऑन ड्राइव करने का प्रयास, परंतु गेंद सफल नहीं हो पाए बल्लेबाज, और निश्चित ही गेंद गई थी शॉर्ट पॉइंट की दिशा में, गेंद को फील्ड की गई। तब तक एक रन लेने का मौका, और इस एक रनों के साथ स्कोर का इजाफा, कुल स्कोर पहुंचता हुआ 6 रनों पर। हमारे इस टूर्नामेंट के लिए जो अंपायर्स की भूमिका है, निश्चित ही दिनेश महात्रे सर, हेमंत कोहली सर, उनके अलावा हमारे तीसरा अंपायर भी इस टूर्नामेंट के लिए है नाइक सर, राज नाइक के रूप में। तो तीनों ही अंपायर हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण इस टूर्नामेंट के लिए। गेंदबाज हाईवे छोर से तैयार होते हुए, फ्री प्लेन में देखा जाए तो एक मिड ऑन, एक मिड ऑफ, उसके अलावा एक शॉट कवर, एक गली दाएं हाथ के बल्लेबाज छोटू के लिए, और अब मिड ऑन बाउंड्री को लाया जा रहा है, खींचा जा रहा है, क्योंकि लॉन्ग ऑन को रखी गई है। मिड ऑन और लॉन्ग ऑन ऑन साइड में, ऑफ साइड में कोई भी खिलाड़ी बाउंड्री लाइन पर नहीं, एक खिलाड़ी को रखी गई है जो कि डीप पॉइंट बाउंड्री। तो इस तरह से दाएं हाथ के बल्लेबाज की तुलना। पहला ओवर पावर प्ले का ओवर, निश्चित ही 9 खिलाड़ी 30 गज के अंदर रहेंगे। तैयार, कवर पॉइंट जो कि 30 गज के आसपास मंडराते हुए कैच पोजीशन के लिए भरत लॉजिस्टिक वर्सेस सूर्या चैलेंजर के बीच अगली गेंद। इस बार आगे आकर गेंद को खेला है, बहुत ही बेहतरीन प्लेसमेंट, सीधा गेंद जा रही है लॉन्ग ऑफ बाउंड्री के आसपास, और इसी के साथ सीमा रेखा पार, 4 रन। और निश्चित ही एक बहुत ही बेहतरीन मैं कहूंगा प्लेसमेंट, अच्छा सा दिशा दिया, सीधा गेंद थी और सीधा बल्ला से खेला बॉलर के ऊपर से, और गेंद चली गई 4 रन के लिए। CHA चौकार। इस चौका के साथ अगर देखा जाए तो स्कोर भी उछकता हुआ 10 पर, यानी दोहरे अंक में प्रवेश करते हुए। अगली गेंद फेंकने के लिए तैयार दाएं हाथ से, इस बार यह गेंद नीचे रहती हुई कट करने का प्रयास, फिर से गली की दिशा में गेंद गई थी, परंतु खड़े थे वहां पर खिलाड़ी, और जब तक का गेंद को फील्ड करते बगैर किसी रन के, यानी देखा जाए तो ये 4 गेंदे अभी तक डाले गए हैं, एक वाइड हुई है और एक डॉट गेंदे, कुल स्कोर 10। हाईवे छोर से तैयार होते हुए एक बार फिर से गेंदबाजी करने के लिए, और अब ऐसा प्रतीत हो रहा है कि हमारे कमेंट्री बॉक्स में कुछ अच्छे से माहौल हंसी मजाक की, और इस बार रिबास किया है और गेंद जा रही है बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। अगर देखा जाए तो लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, और दाएं हाथ के बल्लेबाज के लिए अगर देखा जाए तो गली के बाहर, 4 रनों के लिए, और ये CHA चौका। सही दिशा, सही निर्णय, और सभी समय पर देखा जाए तो एकदम ठीक समय पे गेंद को कलेक्ट किया था छोटू ने। अगली गेंद फेंकने के लिए तैयार अविनाश, और इस बार इस गेंद को फिर से फाइन लेग के ऊपर खेला है, 4 रन, सीमा रेखा पार। पहला ओवर बहुत ही महंगा ओवर, 18 रन खर्च किया गया इस ओवर में। और कुणाल डाटे सर से हम पूछे थे तो उन्होंने बताया था कि शुरुआत की जो 2 ओवर होगी वो बहुत ही खतरनाक होगा। अगर ये 2 ओवर
आप 30 के आसपास पहुंच जाते हो या 25 से ऊपर भी बन जाता है तो 46 रन बनाना ऐसा बड़ी बात नहीं होगा, परंतु विकेट नहीं गिरना चाहिए। और यहां पर वही काम करता हुआ निनाद और छोटू की तारीफ करनी पड़ेगी। 4 गेंदे खेले हैं और 12 रन उन्होंने बनाया है, तो इस तरह से 3 चौके लगाए हैं अभी तक उन्होंने। डीजे साउंड एंड सिस्टम जो कि बहुत ही बेहतरीन, विजय डीजे साउंड एंड सर्विस। अगला मुकाबला खेला जाएगा एग्रेसिव स्टार्स सुपरस्टार्स के खिलाफ शरद दादा बोर्ड के प्रतिष्ठान। तो दोनों टीम इस समय आमने सामने होंगे और निश्चित ही याद दिलाएंगे पिछले CHA प्रीमियर लीग का पहला मुकाबला खेला गया था शरद दादा बोर्ड के प्रतिष्ठान और सतीश के टीम के साथ, और उस दोनों टीमों के बीच बहुत ही रोचक मुकाबला हुआ था। पराजय मिली थी सतीश की टीम को, परंतु इस समय आज शायद उसका एक अच्छा सा मैं कहूंगा प्रारूप यहां पर देखने को मिलेंगे। एग्रेसिव सुपरस्टार वर्सेस शरद दादा बोर्ड के खिलाफ गेंदबाजी करने के लिए तैयार इस समय सिटी छोर से वाशी सिटी एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार गेंदबाज शमीर मोहिते 40+ हैं, MCA से क्रिकेट खेले चुके हैं। पिछले मुकाबले में पिछला साल उन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी। पहली गेंद टप्पा खाई और थोड़ा बाहर की तरफ जाता हुआ वाइड का इशारा अतिरिक्त के रूप में यहां पर मिलता हुआ। पिछला सीजन में CHA प्रीमियर लीग से बहुत ही बेहतरीन गेंदबाजी हुआ था समीर के द्वारा और उन्होंने हैट्रिक विकेट लिए थे। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी था उनका, 1 ओवर में 4 विकेट लेने वाले गेंदबाज बने थे, परंतु इस साल उनको इस समय मौका मिला है इस क्वार्टर फाइनल के बेहतरीन मुकाबले में। इस बार इस गेंद को हवा में उठा दिया है बाएं हाथ के बल्लेबाज और देखना होगा ये गेंद 4 रनों के लिए CHA चौका। फ्लाइटेड गेंद थी और कोई गलती नहीं किया बाएं हाथ के बल्लेबाज ने और निश्चित ही निनाद इस गेंद को आगे आकर हाफ बॉल पर लेकर खेला। गेंद चली गई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। तो ये पूरा का पूरा यहां पर एक मौका रहता है जब आप पावर प्ले का बल्लेबाज होते हो, पावर प्ले का गेंदबाज को उसी तरह गेंदबाजी करनी होती है। समीर मोहिते एक बार फिर तैयार। इस बार शॉर्ट गेंद और इस गेंद को फाइन लेग के दिशा में घुमाकर मारा है बाउंड्री लाइन के बाहर सीमा रेखा पार। छत्रपती महाराजांचा महंगे साबित होते हुए इस समय समीर मोहिते और इस साल शायद उतना अच्छा प्रदर्शन नहीं करना पा रहे हैं। पहला ओवर है, अभी तक उन्होंने 2 गेंदे डाले हैं, 9 रन खर्च किया है और ये जो पावर प्ले का ओवर होता है इसमें इस तरह की गेंदबाजी थोड़ी सी मुश्किलें होगी। शॉर्ट गेंदे होती है आपकी और निश्चित ही बल्लेबाज जो इतना अनुभव रखते हैं ओपनिंग करने के लिए आए हैं निनाद और छोटू की जोड़ी इस समय बीचों बीच बल्लेबाजी करने के लिए। इस समय 2 खिलाड़ी 30 गज के बाहर है, बाउंड्री लाइन पर है, एक लॉन्ग ऑन और एक रखी गई है गेंदबाज देखना होगा मिड विकेट की दिशा में। और इस बार इस गेंद को खेलने का प्रयास, वाइड का इशारा, अतिरिक्त के रूप में एक और रन मिलता हुआ स्कोर पहुंचता हुआ इस 1 रनों के साथ 28 पर, यानी अब सिर्फ जीतने के लिए 18 रनों की जरूरत, बचे हुए 3 ओवर कुछ गेंदों में। बरद लॉजिस्टिक्स वर्सेस सूर्या चैलेंजर के बीच यह मुकाबला। सूर्या चैलेंजर के कप्तान अमित खाटू निश्चित ही सोचते होंगे कि किस तरह से रोका जाए रन की जो गति है उस गति को, क्योंकि पहला ओवर में अविनाश ने 18 रन खर्च किया था, इस ओवर में अभी तक 10 रन बन चुके हैं समीर मोहिते की गेंदबाजी पर।
और गेंदबाज के ऊपर थोड़ा सा यहाँ पर अंपायर ने शताब्दी किए हैं, चेतावनी दिए हैं कि आप गेंदबाजी करने के बाद विकेट के सीधे बीचे बीच ना आए। और इस बार इस गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन सीमा रेखा पार। जमली येशीवरती चर्चा बोरिंग झाली, चल भावल्या पार्टी लहान पारावरती आली, टपरी मार्कर रचली क्वार्टर, भावड्याला मंग बसला स्टार्टर, चल पिंट्या तू आपल्या डिस्को डान्सिंग खाजे। यहाँ आए हुए सभी प्रमुख अतिथि क्रिकेट प्रेमी सभी को CHA प्रीमियर लीग के सौजन्य से हार्दिक 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 अभिनंदन। अभी तक इस ओवर में 4 गेंदें हुई है और निश्चित ही महंगे साबित हुए हैं। इस बार ये गेंद इस बार थोड़ी सी परिवर्तन के तौर पर डाला गया, गोल्डन पर टप्पा खाई, थोड़ी सी गेंद अगर देखा जाए तो मूव किया और बल्लेबाज निनाद को चकमा देता हुआ विकेट कीपर के पास गई। तो ये एक डॉट गेंद, अच्छी गेंद कहा जा सकता है अभी तक के इस ओवर में। समीर मोहिते के द्वारा जीतने का लक्ष्य धीरे धीरे नजदीक पहुंचता हुआ, कुल स्कोर अभी तक 32 रन बन चुके हैं। इस बार इस गेंद को फिर से खेल दिया है फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए सीमा रेखा पार। हॅलो, धन्यवाद डीजे। आमच्या मंचावर सन्माननीय अतिथी अशोकजी नेटावणे साहेब उपस्थित झालेत, कस्टम ऑफिसर आहेत। तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये। CHA प्रीमियर लीग 2017 पर्व 6 अशोकजी नेटावणे साहेब कस्टम ऑफिसर इथे उपस्थित आहेत। तुमचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय। या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, या मंचाची शोभा तुम्ही वाढवलीत, त्याबद्दल तुमचा आभार। ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद कुणाल जी। और निश्चित ही जब हमारे पाहुन अतिथि यहाँ पर आते हैं, अपने बहुमूल्य समय को देखकर, अपने बहुमूल्य समय निकालकर हमारे इस टूर्नामेंट में, तो बहुत ही मन को आनंदित होती है, हमारे क्रिकेट प्रेमियों को भी आनंदित होती है और सारे आयोजकों को भी आनंद होता है कि हमारे यहाँ पर अतिथि आए हुए हैं और हमें गर्व होती है कि हमें इस तरह के अतिथि यहाँ पर आके हमें सम्मानित करते हैं। हार्दिक हार्दिक अभिनंदन हमारे आए हुए सभी अतिथिगणों को, इस क्रिकेट प्रेमियों को और इस टूर्नामेंट के आयोजकों के द्वारा। इस समय गेंदबाज हाईवे छोर से गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए संदेश। पहला ओवर अविनाश ने डाला, 18 रन खर्च किया। समीर ने डाला दूसरा ओवर, 18 रन खर्च किया, यानी 2 ओवर में 36 रन बन चुके हैं। अब 18 गेंदों में सिर्फ 10 रनों की जरूरत है और अभी छोटू और निनाद इस समय मैदान पर। और इस बार हमारे उठाकर खेला मिड ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन सीमा रेखा पार। हमारे चतुर से जीते आवाज। तारीफ करनी होगी दोनों ही बल्लेबाजों की। और इस बार फिर से हवा में उठाया है, कोई भी दबाव नहीं लिया, 1 बाउंस फॉर 4 और इसी के साथ जीत मिली है। और अभी इस मैच में एक बात कहना पड़ेगा इनिंग्स में कि सिर्फ 1 रन सिंगल लिया गया, नहीं तो सभी रन बाउंड्रीज और ओवर